शुगर फ्री, अजिबात साखर किंवा गुळाचा कणभर सुद्धा वापर न करता हे बनवलेले हेल्दी आणि पौष्टिक लाडू आहेत। हे लाडू अगदी डायबेटिक पेशंटसुद्धा सहज खाऊ शकतात। तर यासाठी या ठिकाणी मी काजू, बदाम, बेदाणे, अंजीर आणि अक्रोडचे तुकडे अगदी बारीक अशा स्वरूपात कट करून घेतलेले आहेत। हे लाडू अगदी सहजपणे 15 ते 20 दिवस सहज टिकतात। तसेच तुम्ही तुमच्या मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा हे लाडू घालून देऊ शकता। इतके हे हेल्दी आणि पौष्टिक लाडू आहेत। या ठिकाणी मी सर्व ड्रायफ्रूटचे अगदी बारीक आकारामध्ये म्हणजे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत। त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी या ठिकाणी खजूर घेतलेला आहे 250 ग्रॅम, त्याच्या बिया काढून घेतलेल्या आहेत आणि हा खजूर मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचा आहे। त्यानंतर एका पॅनमध्ये मी 1 चमचा तूप घातलेला आहे आणि या तुपामध्ये आपण जे बारीक केलेले ड्रायफ्रूटचे तुकडे आहेत ते यामध्ये व्यवस्थितपणे मध्यम ते मंद गॅसवरती भाजून घ्यायचा। या ठिकाणी मी 50 ग्रॅम काजूचे तुकडे घेतलेले आहेत, बदामचे सुद्धा 50 ग्रॅम तुकडे, अक्रोड, बेदाणे आणि बारीक कट केलेले अंजीर अगदी व्यवस्थितपणे मंद गॅसवरती भाजून घ्यायचं आहे। त्यानंतर या ठिकाणी मी 2 चमचे मगज बी घातलेला आहे आणि त्यानंतर यामध्ये पंपकिन सीड्स म्हणजेच भोपळ्याच्या बिया 2 चमचे घातलेले आहेत। अगदी खरपूस होईपर्यंत अगदी मंद गॅसवरती हे सर्व साहित्य मी तुपामध्ये भाजून घेतलेलं आहे। यासाठी मी या ठिकाणी 2 चमचे तूप वापरलेलं आहे भाजण्यासाठी। त्यानंतर पुन्हा एकदा पॅनमध्ये मी 1 चमचा तूप घातलेला आहे आणि या तुपामध्ये मी 1 वाटी सुक्कं खोबरं, जे खोबरं मी मिक्सरमध्ये बारीक फिरवून घेतलेलं आहे, ते सुद्धा अगदी तुपामध्ये भाजून घ्यायचं आहे खरपूस। त्यानंतर यामध्ये मी 2 चमचे पांढरे तीळ घातलेले आहेत। हे सर्व साहित्य अगदी मध्यम ते मंद गॅसवरतीच भाजून घ्यायचं आहे आणि एकसारखे सतत हलवत राहायचं आहे, नाहीतर ते करपू शकतात आणि करपट वास येऊ शकतो। त्यानंतर पुन्हा एकदा त्या पॅनमध्ये मी 1 चमचा साजूक तूप घातलेला आहे आणि त्यामध्ये जे आपण मिक्सरला फिरवलेले जे खजूर आहे ते खजूर अगदी व्यवस्थितपणे मऊ होईपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे, भाजून घ्यायचं आहे तुपामध्ये। मिक्सरमध्ये फिरवलेलं असल्यामुळे हे अगदी पटकन मऊ होण्यास मदत होतं हे खजूर। त्यानंतर याच्यामध्ये आपण जे सर्व साहित्य जे भाजून घेतलेलं होतं ड्रायफ्रूट्स ते यामध्ये मिक्स केलेलं आहे खजुरामध्ये आणि अगदी 1 ते 2 मिनिटं मंद गॅसवरतीच व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर भाजलेले हे सर्व साहित्य एका भांड्यामध्ये मी काढून घेतलेलं आहे कढईमध्ये। या ठिकाणी या खजुराच्या साहित्यामध्ये खसखस घालण्याचं विसरलेलं होतं, त्यामुळे मी पुन्हा एकदा पॅनमध्ये 2 चमचे खसखस अगदी खरपूस होईपर्यंत भाजून घेतली, ते सुद्धा मंद गॅसवरतीच भाजून घेतली आणि या खजुराच्या साहित्यामध्ये सर्व व्यवस्थितपणे ड्रायफ्रूटचे तुकडे वगैरे मिक्स करून घ्यायचं आहे। थोडंसं कोमट असतानाच अगदी हाताच्या मदतीने हे सर्व साहित्य खजुरामध्ये पूर्णपणे मिक्स करून घेतलं आणि याचे लाडू वळण्यासाठी घेतले। या ठिकाणी पूर्ण साहित्य भाजण्यासाठी मला 2 ते 3 चमचे साजूक तूप लागलेलं आहे। या ठिकाणी तुम्ही लाडू ऐवजी खजूरचा रोल सुद्धा या ठिकाणी बनवू शकता। हे सर्व साहित्य थोडंसं कोमट असतानाच लाडू पटकन वळवून घ्यायचे आहेत। तसेच लाडू वळण्यासाठी सुद्धा जास्त वेळ लागत नाही, अगदी पटकन हे लाडू बनतात। तसेच हे लाडू खाण्यासाठी अगदी पौष्टिक आणि हेल्दी आहेत। तुम्ही हे लाडू अगदी प्रवासाच्या वेळी सुद्धा टिफिनमध्ये घालून घेऊन जाऊ शकता। तसेच मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा सकाळच्या वेळी हे लाडू खाल्ले तरी खूपच आपल्या आरोग्याला फायदेशीर आहेत। तर चला मग तुम्हाला ही झटपट आणि पटकन बनणारी ही रेसिपी जर ड्रायफ्रूट्स लड्डूची आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्की शेअर, सबस्क्राईब तसेच कमेंट करायला सुद्धा विसरू नका। धन्यवाद।